जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी भोकरदनमध्ये पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला, तर डॉक्टर कल्याण काळे जालना लोकसभेचे उमेदवार यांनी पिसादेवी येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे। लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी गेवरे पायगा मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे। जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याणराव काळे आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे अशा तिरहित लढत आहे। माजी आमदार संतोष सांबरे यांनी पत्नीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला। ठिकठिकाणी मतदान शांततेत पार पडले आहे, तर मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। गेल्या 15 दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाकरता असते आणि आज लोकशाहीतला खऱ्या अर्थाने महोत्सव आहे की माझ्या मनाप्रमाणे ज्या उमेदवाराला मतदान द्यायचं तो ते मतदाराला अधिकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो अधिकार बजावण्याचं काम आज आम्ही माझं मूळ गाव पिसादेवी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये केलं। याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे की लोकशाहीमध्ये आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला। मी या जालना लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आज आपला लोकशाहीचा अधिकार बजवावा आणि मला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। तुम्ही काय सांगाल आता? आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 1 महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। तर मागची निवडणूक मी 3.5 लाख मतांना जवळपास जिंकलो होतो। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देशभरामध्ये आम्ही 400 पार आमच्या मित्र पक्षासह करणार आहे। त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे ही आमची खात्री आहे। देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आवाहन कराल? आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर 44 पर्यंत जाऊन पोहोचले महाराष्ट्रातलं आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे, त्यामुळं मतदान हे जवळपास 70% आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री आहे। तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आहे। आता दिवसभरचं शेड्यूल काय असेल? दिवसभर आता मतदारसंघात तर काही आता मतमागाचं काम नाही आहे, त्यामुळे प्रत्येक बूथवर जाणं, त्या ठिकाणी कसं मतदान चाललं, काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बूथ